हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या आजच्या एपिसोडमध्ये. आणि तुम्ही जो आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे पहिल्या 2 व्हिडिओवरती त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. म्हणजे आम्ही लोक खूप असे ग्लॅड आहोत की तुम्ही इतकं आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे. तुम्ही इतके मस्त कॉमेंट्स टाकलेले आहेत आणि खूप सारे लाईक्स पण आलेले आहेत. तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि कीप सपोर्टिंग अस. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत तर प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा. म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा पण पॉडकास्ट येईल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच येईल. तर विदाउट एनी फर्दर डिले लेट स्टार्ट आजचा एपिसोड. लास्ट वीकच झाली आषाढी एकादशी आणि विठू माऊलीची वारी पण झालेली आहे. तर आपण आजचा जो टॉपिक आहे आपला ते विठू माऊलीवरतीच आपण घेऊ आणि त्याबद्दल आपल्याशी चर्चा करायला आज आहे आपल्या सगळ्यांची फेवरेट मम्मी म्हणजे विजया दिवेकर आहेत. मम्मा, तुला काय बोलायचंय सगळ्यांना? नमस्कार सगळ्यांना आणि छान तुम्ही मला जो प्रतिसाद देताय त्याबद्दल मी शतशः आपली आभारी आहे. आणि खरंच की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 2 माझ्या पॉडकास्टमध्ये तुम्ही भरभरून मला प्रतिसाद दिले, कमेंट्स एवढे छान छान दिले आहेत ना की खरंच की मला मनापासून आनंद झाला आणि पुन्हा इच्छा झाली की आपण पुढे पुढे करत जाऊया आणि तुम्हाला नवीन नवीन एक माझं पॉडकास्टमध्ये नवीन नवीन काहीतरी स्टोरीज टाकून तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि प्लीज तुम्ही म्हणजे बघा आणि प्रत्येक जणांचे कमेंट्स चांगले की काकू प्लीज प्लीज जरा तुम्ही तुमच्याच हिस्ट्रीबद्दल सांगा, तर तसंही सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर थँक्स टू एव्हरीवन. सो विदाउट एनी डिले लेट स्टार्ट आजचा पॉडकास्ट. तर मम्मा, सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की बऱ्याच लोकांना माहिती नाही पण मम्मी 2 ते 3 वर्ष ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी विठ्ठलाच्या जे वडाळमधलं मंदिर आहे तिथे ती जायची विदाउट एनी डिले किंवा विदाउट मिसिंग इव्हन अ सिंगल डे. तिने 2-3 वर्ष कॉन्स्टंटली गेलेली आहे. तर आपण मम्मीला पहिलं विचारूया की मम्मा एक्झॅक्टली ज्ञानेश्वरी म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचली पाहिजे का? काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये एक्झॅक्टली? कारण आय थिंक बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, ज्ञानेश्वरी बद्दल ऐकलेलं आहे पण एक्झॅक्टली काय ते माहिती नाही त्यामध्ये, राईट? तर मग आपण मम्मीलाच विचारूया. मम्मा. हो, आफ्टर रिटायरमेंट नंतर मी म्हटलं काय करायचं, वेळ जातो. बघितलं तर विठ्ठल मंदिरमध्ये 365 दिवस ज्ञानेश्वरी चालते ग. आणि इतकी चालते की तिथे मी विदाउट फेल एव्हरी डे 5 to 7 नेहमी जायचे. आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीमुळे मला एवढं बोध झाला. आणि सांगणारे जे महाराज होते, जे निरूपण देणारे महाराज होते ते पण अत्यंत प्रख्यात होते. आणि 50 वर्षापूर्वी माझी आई त्याच मंदिरमध्ये जाऊन निरूपण करत असायची. विठुरायांच्या ज्ञानेश्वरी आणि भगवत गीतेमध्ये मम्मा जाऊन माझी आई बोलायची. आणि कसं परमेश्वराची कृपा येते बघ. रिटायरमेंट नंतर बघा की मी पुन्हा माझ्या आईच्या घरीच गेले आणि योगायोग असा की मला मस्तपैकी ज्ञानेश्वरीचं रोज ऐकण्यासाठी मी वाचण्यासाठी जात होते. ज्ञानेश्वरी जी आहे ते भगवद्गीतेचा सार आहे. भगवद्गीता आहे ते कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली. आणि कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा कृष्णाने अर्जुनांच्या रथाचा सारथी परमेश्वर झाले. आणि कृष्ण भगवानने त्यात जे युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये सारथी अर्जुनाच्या रथाचे होते. आणि त्याच्यामध्ये त्याने कृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. ती पण ती कशामध्ये सांगितली तर संस्कृतमध्ये सांगितली. आणि लोकांना संस्कृत जमणं कठीण आहे, कळणंही कठीण आहे. त्याच्यामुळे ती ज्ञानेश्वरांनी वयाच्या 11व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ट्रान्सलेट इन टू मराठी आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यामुळे ती ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि ती इतकी सरळ आणि सोप्या भाषेत आहे की ती समजण्यासाठी पण अत्यंत सोपी आहे आणि बोध घेण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरीमधनं बराच काही तुम्हाला बोध मिळतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते की तुम्ही त्याच्यामध्ये बरंच काही आचरण त्यांच्यामध्ये इतकं सुंदर आहे की दया, क्षमा, शांती, लोभ हे तुम्ही बाजूला सारा पण दया, क्षमा, शांती ही प्रथम शिका. आणि जर तुम्ही तिथे शिकलात तर दया, क्षमा, शांती तिथे देवाची वसती, परमेश्वराची वस्ती कशात आहे तर दया, क्षमा, शांती.
आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आचरण केलात तर त्याच्यामधनं तुम्हाला ज्ञानेश्वरीचा बोध अत्यंत सुंदर मिळेल आणि ती वाचण्यासारखी. आणि ज्ञानेश्वरी म्हणता म्हणता बोलता बोलता जर तुम्हाला येत नसेल मुखाने बोलता तर श्रवणाला जास्त महत्व आहे. आणि त्या श्रवणामध्ये पण असे कितीतरी लोक आहेत की ते श्रवण करून करून त्यांची ती ज्ञानेश्वरी बायहार्ट झालेली आहे, म्हणजे त्यांनी पाठांतर झालेले आणि त्याच्यामध्ये तुमचे अपायाला उपाय मिळतात, तुमच्या व्याधी नष्ट होतात. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 2 शब्दामध्ये किंवा गीता जरी म्हणालात तर त्याच्यामध्ये तुमचे कितीतरी आजारपण कमी होतं. आता मध्येच मला वाटतं एका पुण्याच्या डॉक्टर्सनी लिहिलं होतं बघ, आणि त्यांचं एक आलं होतं की विठ्ठल 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 या विठ्ठल नामस्मरणाने पण तुमचे कितीतरी अपाय, म्हणजे तुमचे जे काही व्याधी आहेत बघा, हार्टबीट्स तुमचे स्लोली चालले, हार्टबीट्स जर हायबीट्स वाढत असतील तर विठ्ठल नामाने कितीतरी परमेश्वराचं म्हणजे तुम्ही केलात तर त्याच्याने कितीतरी तुम्हाला अपायाला उपाय मिळतात. आणि ज्ञानेश्वरी खरंच वाचण्यासारखी आणि प्रत्येकाने ती वाचावी आणि त्याचं ज्ञान घ्यावं असं तर मला वाटते. मग मम्मा, विठुरायाला विठू माऊली का म्हटलं जातं? त्याच्या मागे काय रिझन आहे? विठू माऊली म्हणजे की माऊली जेव्हा पंढरपुरात होती त्यावेळेला त्यांनी गोरगरिबांची हजारो दुःख बघितली आणि कलीचा प्रभाव एवढा वाढला होता की कली प्रत्येक जणांना त्रास देत होता आणि गोरगरिबांमध्ये इतका त्रास देत होता की अक्षरशः परमेश्वराला आपला अवतार घ्यावा लागला आणि पंढरपुरात यावं लागलं. आणि विठुराया आणि विठू माऊलींनी त्यांना वृक्षासारखी छाया दिली आणि प्रत्येकांच्या प्रसंगामध्ये माऊलींनी त्यांना अत्यंत सही सलामत बाहेर आणलं, दुःखातून बाहेर काढलं. आणि कली हा कोण होता तर राक्षस होता आणि त्यांच्याकडे कसा त्यांच्याकडे म्हणजे वाईट बुद्धी असते आणि कली म्हणजे क्लेश करणारा असं होता. त्यावेळेला पांडुरंगाने माऊलींनी त्यांना तिथे जाऊन ज्या गोरगरीब जनता होती त्यांचं संरक्षण केलं आणि त्यांना कलीपासून लांब आणलं, म्हणजे त्यांच्यातनं लांब नेलं आणि त्यांचा जो त्रास होता तो अत्यंत कमी केला. त्याच्यामुळे विठुरायांना लोक सगळे महाराष्ट्रामध्ये माऊली म्हणून म्हणायला लागले. मग मम्मा, आपण बघितलं तर पांडुरंगाचं जे पूजन आहे, त्यांचे जे डिवोटीज आहेत ते जास्त महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्येच आपल्याला दिसून येतात. तर असं का? त्याचं रिझन काय आहे? फक्त याच 2 स्टेटमध्ये का आहे? म्हणजे संपूर्ण जे संत परिवार जो झाला, संतांची मांडियाळी झाली संपूर्ण महाराष्ट्रातच झाली आणि ते सगळे संत जे म्हणजे जे होऊन गेले त्यांनी सगळं विठुरायाबद्दलच सांगितलं. त्याप्रमाणेच कर्नाटकमध्ये का, तर कर्नाटकमध्ये जे कर्नाटकचे विजयनगरचे जे महाराजे राजे होते त्यांचं नाव कृष्णदेव होतं आणि ते पण अत्यंत परमेश्वराला जास्त मानत होते आणि ती देवाची प्रचंड भक्ती करत होते. आणि ज्या ज्या देशात ते म्हणजे जायचे, युद्धाला जायचे, सवारीला जायचे, त्या वेळेला ते प्रत्येक देशामध्ये जाऊन म्हणजे गहन म्हणजे अभ्यास करायचे की या देशात काय आहे, या प्रांतात काय. आणि असं करता करता ते पंढरपुरात आले आणि पंढरपुरात आले आणि त्यांनी माऊलीला बघितलं आणि त्यांचं एवढं प्रेम जडलं विठुरायावर आणि त्यांनी विठुरायाशी बोलायचा प्रयत्न केला आणि सांगितलं, महाराज तुम्ही चला माझ्या देशात चला, माझ्या देशात चला. तेव्हा विठुराय म्हणाला, अरे अरे माझे सगळे इथे भक्तगण आहेत, तर नाही तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल. आणि तो पण म्हणजे जे राजे होते कृष्णदेव ते पण अत्यंत म्हणजे वंदनीय होते आणि भक्ती प्रचंड होती, देवावर दृढ निष्ठा आणि दृढ विश्वास होता. म्हणून मग माऊलींनी सांगितलं, मी तुझ्याबरोबर येईन, कर्नाटकमध्ये मी येईन आणि मी जेव्हा येईन तेव्हा मी यायला तयार आहे, पण तिथे आल्यानंतर माझ्या कुठल्याही भक्तगणांचा अपमान होता कामा नये आणि तो अपमान जर झाला तर मी तिथे थांबणार नाही. आणि म्हणून विठुरायाला कर्नाटकमध्ये म्हणतात, कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वारी दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा
माझ्या पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. गाण्यामध्ये सगळं काही देवाचा सार आलेले. आता तुला वाटत असेल पूजन फक्त महाराष्ट्रातच होतंय किंवा कर्नाटकमध्ये होते, हा तुझा प्रश्न आहे. तसं नाहीये. पूजन कर्नाटकमध्ये पण होते, महाराष्ट्रात पण होते, पण तसं नॉर्थमध्येही होते. आणि नॉर्थमध्ये जर गेल्यास तर तू द्वारकाधीश आहे, भगवान कृष्ण. त्याला द्वारकेमध्ये द्वारकाधीश म्हणतात. वृंदावनमध्ये गेलेस तर त्याला लड्डूगोपाल म्हणतात. कळलं का? मथुरेमध्ये गेल्यात तर त्याला ठाकूरजी म्हटलं जातं. म्हणजे परमेश्वराची रणछोडदास, म्हणजे रणांगणात सोडून गेला म्हणून रणछोडदास म्हणून कृष्णाला नाव दिले. असं तिथेही भक्ती परमेश्वराची करतात. ती कोणाची करतात तर कृष्ण भगवानची करतात ग. आणि कृष्णाने तिथेही लीला माप दाखवल्या. आणि त्या कृष्णाच्या लीला पण कितीतरी बघण्यासारख्या आहेत आणि वाखाणण्यासारख्या आहेत. आणि ती लोक नॉर्थवाले ते कृष्णालाच जास्त बांधणार आहेत. म्हणजे कृष्णाची पूजा, कृष्ण इथं होते, पांडुरंग इथं होते आणि विठुराया. म्हणजे दोन्ही रूप एकच आहे, फक्त रूप वेगळी आहेत, आत्मा एक आहे. आणि जर गाभा जाणलात तुम्ही तर परमेश्वर एकच आहे ग, फक्त त्याची लीला आघात आहे आणि त्यांची रूप परमेश्वराची वेगळी आहेत. विठ्ठलच जर विठ्ठल रूप म्हणजेच कृष्ण, तर मग त्याच्याबद्दल आम्हाला अजून सांगशील का? म्हणजे कृष्णाने विठ्ठल रूप कसं घेतलं आणि का घेतलं, तर त्याच्याबद्दल आम्हाला जरा म्हणजे असं एकदम डिटेलमध्ये स्टोरी सांगशील का? सगळ्यांना आय गेस आवडेल ऐकायला. कृष्ण भगवानांना जेव्हा आता विठ्ठलाच्या अवतारात जाण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांनी काय केले ते रुक्मिणीलाही विचारलं, रुक्मिणी देवींना विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर याल का. तसंच सत्यभामेलाही विचारलं की माझ्याबरोबर तू येशील का. तर दोघी तयार नाही. कळलं का? आणि दोघी म्हणजे निघायला तयार नाही. त्या म्हणाला मी काही येणार नाही. सत्यभामेला असं होतं की सगळं तिचं ऐश्वर उपभोग जो होता तो मी सोडून तुमच्याबरोबर येणार नाही. आणि रुक्मिणीनी पण नाही म्हणून सांगितलं. मग देवांना कृष्ण भगवानांना एक व्यय रचावा लागला. एक युक्ती त्याने हे केली आणि त्यांनी राधेला आणलं. आणि जेव्हा रुक्मिणी देवी जेव्हा श्रीकृष्ण भगवानांना भेटण्यासाठी महालात आल्या तेव्हा तिने बघितलं की राधा त्यांच्या बाजूला बसलेली आणि तिचा प्रचंड क्रोध झाला आणि अनावर झालं तिला की बापरे, की भगवंतांनी राधेला का जवळ घेतलं. आणि त्या रागाच्या भरात रुक्मिणी देवी रागाने ज्या निघाल्या त्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या, पण त्या कुठे आल्या? दिंडीवनात येऊन थांबल्या. आणि मग परमेश्वरांना तिच्या पाठी निघावं लागलं. तिच्या शोधात तिचा राग अनावर होत होता, तो कमी करण्यासाठी तेही निघत पंढरपुरापर्यंत आले. आणि पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी जी कली होते ते कलीनी जो इतका, कली म्हणजे राक्षस होता आणि तो क्रोध निर्माण करणारा, वातावरण दूषित करणारा, लोकांना प्रचंड त्रास देणारा कली होता आणि तो गोरगरिबांना प्रचंड त्रास देत. आणि त्यावेळेला विठू माऊली पंढरपुरात वास्तवायला आल्या आणि पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी गोरगरिबांची अवस्था बघितली की कली त्यांना किती त्रास देतो. आणि त्यावेळेला पंढरपुरामध्ये म्हणजे संपूर्ण प्रांतामध्ये परमेश्वराने आपली छाया दिली आणि सगळ्यांचं रक्षण केलं आणि सगळ्या लोकांना इतकं सांभाळलं आणि प्रेम केलं व त्यांच्या दया, कळलं का, लोभ ठेवला. आणि त्यामुळे लोकांनी त्यांना इतकं हे केलं की माऊली म्हणून विठुरायांना लोक म्हणायला लागले. पंढरपूरचं विठू जरी असेल तरी माऊली या रूपात प्रसिद्ध झाले. आणि म्हणून एक ते अभंग आहे, ते आजोबा तुझे गायते. दुधात खारका पाण्यात द्वारका, विठोबा सारखा देव नाही, विठोबा सारखा देव नाही, रखमाई सारखी आई नाही. दुधात खारका पाण्यात द्वारका, विठोबा सारखा देव नाही. म्हणून वडील आणि आई असं दोघं म्हणून विठ्ठलांना विठ्ठल म्हणतात आणि रखमाईला रखमाई म्हणतात. विठू माऊली आणि रखमाई असं दोघांनाही आई आणि वडील लोक संबोधित करतात आणि म्हणून ते प्रसिद्ध आहे विठ्ठल रखमाई. वारी म्हणजे काय, कसं, वारीची सुरुवात कशी झाली? वारी ही किती वर्ष चाललेली. पंढरीची वारी आज मी 800 वर्षापासून वारी चाललेली. जसे म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हणजे जसे वारीला सुरुवात केली तसंच ज्ञानेश्वरांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा हेही पंढरपूरचे वारकरी होते.
आणि ही वारी आज नाही, वर्षोनवर्ष चालत आलेली. आणि त्याच्यामध्ये लाखो लोक जे आहेत ते माऊलीला भेटण्यासाठी जातात आणि देहभान अर्पून जातात ग. म्हणजे ऊन वारात पाऊस थंडी याची काही तमा बाळगत नाही. आणि ही प्रथा चालत आलेली आहे पंढरपूरकडे. आणि त्यांचं एकच असं की शेतीची कामं आटपून लोक पंढरीच्या वारीला येतात आणि पांडुरंगाला भेटतात. आपली मनोकामना सगळी सांगतात, आपलं दुःख सगळं निवारण करता पांडुरंग आहे. आणि त्या भेटणीसाठी त्याच्या ओढीसाठी सगळे लोक पंढरपुराकडे येतात. आणि 1-2 लोक येत नाही, लाखो लोक येतात. आणि देह आणि त्या वारीमध्ये कसं लोक चालत जात नाही, त्याच्यामध्ये नाचत जातात, गात जातात, अभंग म्हणत जातात. आणि वारीचा महिमा असा आहे की सगळं नाच करत जातात, आनंदाने फोडी घालत जातात पांडुरंगाची. आणि नाच कीर्तन आणि भजन करत करत ते पंढरीला पोहोचतात. आता वारीची पळ आहे पंढरीची, ती कशी सुरुवात झाली? ज्या वेळेला सत्यभामेला नंतर परमेश्वराची एवढी आठवण यायला लागली, कृष्ण भगवानची एवढी आठवण यायला लागली आणि तिला काही चैन पडेना. आणि त्यावेळेला तिने आपला सगळा लवाजमा म्हणजे आपलं सगळे जे परिवार होता, दासी होत्या, तिच्या सेवेकरी होत्या, तिचे सारथी होते, रथ म्हणजे जे मेणा वाहणारे, सगळ्यांना घेऊन ती आपल्या पालखीतून कृष्ण भगवानला भेटायला दिंडोरी वनाकडे आली. आणि ती वारी म्हणजे ती येता येता चालत चालत तिला हे झालं आणि शेवटी तिची मोहमाया ती विसरत गेली. आणि प्रत्येक तिचे जे तिच्या सोबत आलेले होते प्रत्येक जणांना ती सोडत 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 पुढे आली. म्हणजे तिचे सगळा मेणा राहिला, पालखी राहिली, तिची दासी होत्या, सेवेकरी होत्या, सगळ्यांना सोडत सोडत शेवटी सत्यभामा एकटीच पांडुरंगाकडे म्हणजे भेटण्यासाठी आली. आणि ती तिथे पांडुरंगांना भेटली. पण ते येण्याच्या कारकिर्दीत सगळी मोहमाया विसरली. जे सगळं मोह होता, धनाचा लोभ होता, दागिन्यांचा लोभ होता, सगळ्यांची जे होती ते पूर्ण विसरत ती समर्पित झाली. आणि शेवटी तिचं असं झालं की हे सगळं मोहमाया आहे, मोहमायामध्ये हे सगळं ऐश्वर्याचं सुख क्षणभंगूर आहे, याचा काही उपयोग नाही. आणि मग तिने परमेश्वराला येऊन म्हणजे सत्यभामा देवीनी समर्पित झाली. आणि मग ती पांडुरंगाला दिंडोरी वनात भेटली आणि तिथून मग पुढे ती पंढरपुरांमध्ये गेली. आणि म्हणून ती वारीला सुरुवात त्या वेळेपासून झालेली. वाव, किती एक्साइटिंग स्टोरी आहे. मम्मा, लहानपणापासून तू आम्हाला एक स्टोरी ऐकवायचीस आणि ती ना आम्हाला अजूनही आवडते. ती स्टोरी म्हणजे जनाईबद्दल. तर तू आम्हाला सगळ्यांना ती परत एकदा स्टोरी सांगशील का की जनाईबद्दल? खूप मस्त मम्मी नरेट करते आणि खूप मस्त आम्हाला वाटतं ती ऐकून पण स्टोरी. ही सगळी जी कथा आहे ते सगळं माझ्या आईने सांगितलेली आहे ग. म्हणजे मी आता 60 वर्ष बॅक जाते म्हणजे पाठीमागे. आई म्हणायची की जनाई अत्यंत छोटी होती आणि ती पंढरपुरात जी दिंडी निघाली त्या दिंडीबरोबर त्या वडिलांना घेऊन पंढरपुरात आली. आणि त्यावेळेला एवढं 800 वर्षापूर्वी जर बघितलं तर तेवढं काही नव्हतं ग. पण ती त्या दिंडीबरोबर चालत चालत उन्हा पावसाची चालत चालत पंढरपुरात आली. आणि पंढरपुरात आल्यानंतर तिने बघितलं पांडुरंगानं आणि वडील म्हणाले, अगं तो किती दयावान आहे, किती सुंदर आहे तो पांडुरंग. आणि त्या आशेनीच ती विचारी जनाई छोटी नाचत नाचत त्या म्हणजे दिंडीमध्ये चालत चालत पंढरपुरात आली. आणि पंढरपुरात आल्यानंतर तिने वडिलांना सांगितलं की नाही बाबा, आता मी काही येणार नाही, मी इथेच राहणार. वडील म्हणाले, बाळा नको रे, हे लांब आहे. आणि इथे त्यावेळेला काही सुविधा पण नव्हत्या, कामधंदे पण. ते छोटं बाळ होतं, 6 ते 7 वर्षाचं बाळ होतं जनाई. आणि मग ती तिथेच पंढरपुरातच राहिली. आणि मग नामदेव महाराजांकडे त्यांनी सांगितलं, नामदेव महाराजांचं कीर्तन चालू, त्या कीर्तनामध्ये त्यांना तिला दिलं. आणि मग ते तिचे वडील निघाले. पण तिने काय केलं, तिथे जाऊन साखरी केली. म्हणजे काय केली, शेळी थापणं, दळण करणं, कांडण काढणं असं काम ती करायची. म्हणजे मोलमजुरी करायची. पण तिला पांडुरंगाकडे भेटायला जायला मिळत नसायचं, कारण बिचारी एवढी छोटी ग. शेण चालवणं, कळलं, दळण काढणं, कांडण काढणं, भांडी घासणं ह्याच्यातच तिचा वेळ जायचा. आणि त्याच्यामध्ये द्यायचे काय, माझी आई म्हणायची चोखभर भाकरी. एवढं काम केल्यानंतर लोक काही तेव्हा पैसे वगैरे देत नव्हते, तेव्हा चोखभर भाकरी, चटणी काही असेल ते द्यायचे. आणि त्याच्यामध्ये बिचारीचं पोट भरायचं आणि ती बिचारी थकायची ग. आणि थकली की पुन्हा झोपायची. पण ती उठता बसता पांडुरंगाचं नाव घ्यायची. जातावर लोकांचं दळण यायचं ग. एवढं दळण असायचं, ते दळता दळता ती देवाला म्हणायची, दळीता कांठीता तुझ गाईन अनंता, दळीता कांठीता तुझ गाईन अनंता. म्हणजे विठुरायाच्या दर्शनाला जाऊ शकत नव्हती, विठुरायाला बघू शकत नव्हती रावला बंद, पण मुखामध्ये सतत परमेश्वराचं नाव होतं आणि सतत ती परमेश्वराला बोलत होती.
कधीतरी देवाला म्हणायची, नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा. पांडुरंगाला म्हणायची विठुरायला, नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा. जे जे दुःख मला आले ते सोशील का विठ्ठली. जे जे दुःख मला आले ते सोशील का विठ्ठली. असं ती रोज परमेश्वराला गायची आणि परमेश्वराच्या नामस्मरणात सतत दंग. आणि एवढी कष्ट करायची, एवढे श्रम करायची. छोटं लेकरू ग, नाही कोणी हात फिरवायला मायेचा, कोणी बाळ म्हणायला नाही, कोणी आनंदाने घास भरवायला नाही. पण दळण काढता काढता परमेश्वराच्या सेवेमध्ये एवढी दंग झाली की तिची झोपडी होती ती राहुळाच्या बाहेर होती. त्या काट्याच्या झोपडीमध्ये बिचारी जायची आणि लोक दळण काढून द्यायचे, ती घरी बिचारी करायची. एक असं करता करता परमेश्वर तिला मदत करायला येऊ लागले. पांडुरंग तिच्या घरी येऊ लागला आणि तिचं दळण काढण करायला तिला मदत करायला लागला. तिची वेडी घालायला लागला, केस विंचरायला लागले आणि पांडुरंग तिच्या घरी आला. पण देव भक्तीचा भुकेल आहे, तो भावाचा भुकेल आहे. देव तुमच्याकडे काही सांगत आहे, त्याला भक्ती आणि भाव हे समर्पित करा. तुम्ही मनापासून केलं तर परमेश्वर दशक गुन्हा आपणाला मदत करतो. आणि असं करता करता एक दिवस रात्री गप्पा मारता मारता तिच्याशी बिचारी छोटी जनाई होती ती झोपली आणि दळण काढण करता करता सकाळी राहुळाची वेळ झाली आणि कागडाची वेळ झाली आणि घंटेचा नाद राहुळात आला. त्याबरोबर परमेश्वर एकदम उठले आणि धावत पळते गेले राहुळामध्ये आणि पंढरपुरात जाऊन विटेवर उभे राहिले आणि जेव्हा दरवाजा उघडला गेला राहुळाचा आणि दरवाजा उघडून बघता तर परमेश्वराच्या त्यावेळेला दिवे लाईट्स वगैरे काही नव्हतं, छोट्या पंट्या होत्या ग. त्या पंट्यांमध्ये कशा होत्या, दिवाच्या म्हणजे छोट्या पंट्या, त्याचा लिखलिक असा उजेड तो परमेश्वराच्या तोंडावर यायचा, पांडुरंगाच्या तोंडात. बडे आम्ही बघितलं, अरे विठुरायांच्या गळ्यातला रत्नजडीत हार नाही. लक्ष त्यांचं गेलं की पांडुरंगाच्या गळ्यातला हार नाहीये आणि म्हणून सगळे बोंबाबोंब चालू झाली. पांडुरंगाच्या गळ्यातला हार गेला, हार चोरला. एवढा कोण मोठा महाबलाढ्य आहे की त्याने परमेश्वराच्या गळ्यात हात घातला. दवंडी फिटवली गेली, संपूर्ण राहुळात दवंडी फिटवली गेली की पांडुरंगाचा हार कोणी चोरला असेल तर आणून द्या. कोणाकडनंही काही रिप्लाय आलं नाही. मग संपूर्ण झडती घ्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक पंढरपुरात प्रत्येकाचं घर झडती घ्यायला सुरुवात केली आणि झडती घेता घेता संपूर्ण पंढरपुरातल्या राहुळातली सगळ्यांची घरं चेक केली, कोणाच्याही घरी काही मिळाली. शेवटी लास्ट राहिली ती वेशीच्या बाहेर, म्हणजे जी ही सीमा असते त्याच्या बाहेर तिची झोपडी होती. त्या झोपडीजवळ आले. मग बडवे म्हणाले, नाही हिच्या झोपडीत पहिलं बघा. सगळी लोक म्हणाली, काय ही जनाई गरीब आहे, हिच्याकडे काही नाही, हिच्याकडे गाडगी मडकी असतील, त्या व्यतिरिक्त काही नसतील आणि तिच्या घरात जाऊन काय चेक करायचं. ते म्हणाले नाही म्हणजे ते काय होईल, अन्याय होईल. सगळ्यांचं आपण चेक केलंय म्हटल्यानंतर तिच्या घरी जायला पाहिजे आणि म्हणून तिच्या झोपडीत सगळे शिरले बडवे आणि त्यांनी बघितलं तर तिच्याकडे बिचाकडे फाटक्या जनाई इकडे सगळ्या म्हणजे फाटक्या गोधड्या होत्या, गाडगी मडकी ग, छोटी बडकी. आणि असं ते उचलत गेले. बिचारे आई माझी सांगायची, ते म्हणाली ते शिशी हात लावायला पण कोणी तयार नाही. आणि एक गोधडी उचलली आणि अशी टाकल्याबरोबर त्याच्यातनं परमेश्वराचा रत्नजडीत हार खाली पडला. तसंच जनाईला मारत संपूर्ण राहुळामध्ये तिची मिरवणूक काढली आणि तिला फासावर द्यायची शिक्षा काय तर परमेश्वराचा एवढा मोठा हार तिने चोरलाय म्हणून शिक्षा काय तर जनाईला फासावर लटकवा. आणि म्हणून फास सूळ तयार केला. तेव्हा त्याला सूळ म्हणायचे, सुळावर चढवा, फासावर नाही सुळावर चढवा. आणि त्या सूळ तयार केला गेला आणि त्या सुळावर चढवण्यासाठी संपूर्ण जनता आली, संपूर्ण पंढरपुरातले लोक आले. जनाई म्हणाली, पांडुरंगा अरे मी तर काहीच केलं नाहीये, मी तुझा हार चोरला नाही, तू काय तुझा हार मी पाहिला पण नाही रे. आणि माझ्यावर केवढा मोठा चोरीचा आळ आलाय. पण केवढं प्रामाणिकपणा होता, किती संतांची महती घेण्यासारखी आहे. म्हणजे तिच्यावर एवढा आळ जरी जनाई बरं आलाय पण तिने एक तोंडातला ब्रह काढला नाही. ही निस्सीम सेवा, ही परमेश्वरावरची अगाध भक्ती. आणि मग तिने सांगितलं की जेव्हा सुळावर तिला चढवलं गेलं आणि सूळ म्हणजे काय असायचं मलाही माहीत नाही, पण आई म्हणायची सूळ म्हणजे एका रश्मी टोपली याची वर करायची आणि खाली उकळतं तेल असायचं. मग ती रशी खाली खेचली की ते टोपली त्याच्यात पडली की उकळत्या तेलामध्ये माणसांना टाकायचं, असं आई मला जी म्हणायची. आणि त्या टोपलीने तिला सुळावर चढवलं आणि नंतर मग ती विठुरायला म्हणाली. शेवटच्या क्षणाला सगळे लोक बघायला लागले, अरे बापरे
हिने चोरी केली, अरे बापरे हिने चोरी केली. मग तिने पांडुरंगाचा दावा केला आणि म्हणाली, विठुराया आता धाव धाव, काय पाहतोयस तू, धाव पाव विठू, धाव पाव विठू, आता चालू नको मंद, बडवे मज मारतील एवढा केला काय अपराध. पांडुरंगा बोल, अरे मला हे बडवे मारायला आले तरे, ते मला विचारतात आहेत. विठोबाचा हार जनाई बोल, विठोबाचा हार तुझ्या घरी कैसाला. जनाईला विचारतात विठोबाचा हार तुझ्या घरी कसा आला. तेव्हा पुन्हा जनाई म्हणते, धाव पाव विठू, धाव पाव विठू, आता चालू नको मंद, बडवे मज मारतील एवढा केला काय अपराध. पांडुरंगा मी तुझा काय अपराध केले राया, माझ्यावर हा खोटा आहाळ आलाय. मी मरणाला घाबरत नाही रे, मरण मला आत्ताही आलं तरी या क्षणालाही मी आनंदाने जायला तयार आहे. फक्त विठुरायाला ती सांगते की राजा माझ्यावर हा आळ आलाय ना, जनाई चोर हा बट्टा माझ्या नावाला लागता कामा नये. तो बट्टा माझ्या लागायला म्हणजे लावू नकोस, त्याच्यासाठी तू ये मला सुळावर चढता, मी मरण आनंदाने स्वीकारेन, तुझं नाव घेत घेत मी मरण स्वीकारेन, पण मला हा जो चोर म्हणून लेबल आहे ते लावून घेऊ नको. आणि अक्षरशः साक्षात पांडुरंग विटेवरून आला आणि माऊली तिथे येऊन उभी राहिली आणि तो सूळचा कट आवाज झाला आणि त्या तेलाचं सगळं पाणी झालं आणि जनाईला खाली उतरवलं गेलं. आणि सगळ्या लोकांच्या समोर पांडुरंगाने सांगितलं, विठुरायाने सांगितलं, अरे ही माझी भक्त आहे रे, ही माझी भक्त आहे, ही माझी सेवा करते, हिने माझा हार चोरलेला नाहीये रे, मी हिच्या घरी जायचो. ही जनाई माझी निस्सीम भक्त आहे, तिच्याकडे कुठलाही स्वार्थ नाहीये आणि तिने कधीही आशा केली नाहीये. त्यावेळेला जनाई श्रेष्ठ ठरली जाते आणि म्हणून जनाईचं नाव वारंवार घेतात का, कारण ती साधू संतांमधले एक संत माऊली आहे. आणि ही पांडुरंगाची कृपा आहे की वेळेला पांडुरंग आपणाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन मदत करतो, कळलं ना. आणि म्हणूनच वाक्य आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, दैव तेथेची जाणावा. परमेश्वर चराचरामध्ये व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे. आणि ही आईने आम्हाला सांगितलेली जनाईची गोष्ट आहे. खूप मस्त गोष्ट आहे की नाही, तुम्हाला पण नक्कीच आवडली असेल. तर याच नोटवरती आपण मम्मीला एक लास्ट विचारूया की तिला अजून कुठली स्टोरी सांगायची आहे का, किंवा अजून आपल्याला काय सांगायचं आहे का मम्मी. तसं नामदेव महाराज होते, सगळ्यात परमेश्वर नामदेव महाराजांशी बोलायचे. नामदेव महाराज इतके निकटवर्तीय होते महाराज की ते विठ्ठलाशी बोलायचे. आणि त्यांना वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे दामाजी पंत त्यांचे वडील आणि त्यांच्याकडे बाळभूत सगळं माऊलीचंच. दामाजी पंत रोज आपल्या घरचं जेवण विठुरायांना न्यायचे, म्हणजे काय आहे, प्रसाद म्हणायचे. त्याला जेवण म्हटलं जात नाही, प्रसाद म्हटला जातो. तो रोज रावळात जायचे आणि परमेश्वराला पांडुरंगाला दाखवल्यानंतर दामाजी पंतांच्या घरी अन्न ग्रहण व्हायचं, अन्नप्राशन व्हायचं. एक दिवस दामाजी पंतांना ते व्यापारी होते, व्यापाराच्या संदर्भात त्यांना दुसऱ्या गावात जायचं होतं, म्हणून त्यांनी नामदेव महाराजांच्या पत्नी म्हणजे आईला सांगितलं की अगं, म्हणजे पत्नीला सांगितलं दामाजी पंतांनी की उद्या मी नाहीये, मला व्यापाराच्या संदर्भात जायचंय, तेव्हा उद्या पांडुरंगाला उपाशी ठेवू नकोस, त्यांना प्रसाद नामदेवाला घेऊन पाठव. आणि नामदेव महाराजांना ती म्हणाली ठीक आहे, मी नामदेवांना सकाळी पाठवेन म्हणून नामदेव महाराजांना. आणि दुसऱ्या दिवशी दामाजी पंत सकाळी व्यापाराच्या संदर्भात निघून गेले. नामदेव महाराजांच्या आईने सगळं जेवण केलं, ताट भरलं, तबक भरलं आणि सांगितलं, अरे नामदेवा, अरे विठुरायाला घेऊन जा जेवण आपल्याकडचं, आज तुझे बाबा नाहीये, तेव्हा आज तुझं जेवणाचं जे घेऊन जायचे ते तुला घेऊन जायचंय. नामदेव महाराज नाचत 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 गेले रावळामध्ये. पांडुरंगाच्या पुढे ताट ठेवलं आणि पांडुरंगाला सांगायला लागले की महाराज आता जेवा जेवा. नामदेव महाराजांना माहित नव्हतं की बाबा रोज नेऊन जेवण द्यायचे, पण महाराज म्हणजे पांडुरंग जेवतो की नाही माहित नव्हतं, पण रोज घरी चर्चा असायची, देव जेवला, हा आज देव जेवला, आज मी जेवण. आईने विचारलं नामदेव महाराजांच्या म्हणजे आईने विचारलं दामाजी पंतांना, का हो देव जेवले का. दामाजी म्हणायचं हो अगं आज जेवले, परमेश्वर जेवला, आनंदाने जेवला. नामदेव महाराजांना वाटायचे की खरंच परमेश्वर जेवला आणि ते ताट घेऊन गेले, ठेवलं. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, देवाला म्हणतात बाबा का जेवत नाही, माऊली तुम्ही का जेवत नाही, विठुराय तुम्ही का जेवत नाही, मी आणलं म्हणून तुम्हाला राग आला का.
म्हणजे किती भक्ती, लहान बाळाची भक्ती किती ओतप्रोत, म्हणजे त्याला काही माहीत नाहीये, नामदेव महाराजांना काही माहीत नाही. पण पांडुरंगाला म्हणाले जीवा जीवा जीवा. म्हणाले का तुम्ही माझ्यावर रागावलात का? असं करता करता बराच वेळ गेला. शेवटी नामदेव महाराज म्हणाले नाही, तुम्ही माझ्या हातात जर जीवला नाही तर मी कपाळ मोक्ष करेन. इकडे मी कपाळ मोक्ष करेन. पांडुरंगाला सांगितलं तुम्हाला जेवायलाच पाहिजे, कारण माझ्या हातचं तुम्ही जेवत नसाल तर माझ्या आईला राग येणार. आणि रोज माझे बाबा येऊन तुम्हाला जर जेवण प्रसाद देतात तर तुम्ही खाता आणि माझ्या हातचं का खात नाही? आणि म्हणून नामदेव महाराजांनी कपाळ मोक्ष म्हणजे कपाळ आपटायला सुरुवात केलं माऊलीच्या विटेवर. आणि जसं कपाळ आपटायला सुरुवात केलं तसं पांडुरंग विठेवरून उभे राहिले आणि आले आणि जेवले जेवले. आणि नामदेव महाराजांनी बघितलं आणि ताट सगळं रिकामं केल्यानंतर तेच ताट घेऊन घरी आले आणि आईला म्हणाले. आई म्हणाली काय रे नामदेवा, ताट रिकामच आणलं? आई पांडुरंग जेवले. आई म्हणाली अरे काय बोलतो? आईने एकदा दोनदा 10 वेळा विचारलं, अरे ताट रिकामं का आणलं? तर म्हणाला नाही आई, पांडुरंग जेवले. पांडुरंग जेवले. म्हणाली बाळा तू तर एकदम मोठा झालेस, खोटं बोलायला शिकलास. म्हणाला नाही ग आई, मी खरंच सांगतो तुला. पांडुरंग आता नामदेव महाराज, आई तुला काय सांग, या या डोळ्याने मी पाहिला, या या डोळ्याने मी पाहिला, देव जेवला ग देव जेवला. आई देव जेवला ग देव जेवला. आई म्हणाली बापरे हा तर विचित्रच प्रकार दिसतोय, मुलगा चक्क सांगतोय पांडुरंग जेवला म्हणून. ती काहीच बोलली नाही. संध्याकाळी दामाजी पंत आले, व्यापारच त्यांचं जे होतंच काम ते करून रात्री आले. रात्री 2 जण बसले आई वडील, म्हणजे दामाजी पंतांचे. आणि ते म्हणाले आले काय गो जेवण पाठवलंच ना पांडुरंगाला? हो म्हणाली. अहो तुम्हाला काय सांगू मी आता, अहो हा मुलगा ताटच रिकामा घेऊन आला. दामाजी पंत म्हणाले काय झालं काय म्हणते तू? म्हणाले अरे हो नामदेव ताट घेऊन आला रिकामं आणि तो म्हणतो देव जेवला. दामाजी पंतांना भ्रम पडला, संभ्रमात पडले ते म्हणाले अरे मी एवढे वर्ष देतोय परमेश्वराला पांडुरंगाला जेवण, नैवेद्य दाखवून रोज घेऊन येतो आणि आज नामदेव म्हणतोय देव जेवला. म्हणाले नाही काहीतरी याच्यात बरोबर वाटत नाहीये मला. दुसऱ्या दिवशी ताट भरलं, नामदेवाला घेतलं आणि दामाजी पंत पुन्हा रावळामध्ये गेले आणि पांडुरंगाला जेवण ठेवलं आणि सांगितलं आता जेवा. दामाजी पंतांचा ताट आल्यानंतर पांडुरंग काही जेवे ना. ते म्हणाले नामदेवा खोटं बोलतोयस? म्हणाले नाही बाबा देव जेवला देव जेवला देव जेवला, या या डोळ्यानं मी पाहिला. मग पुन्हा नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं महाराज आता तुम्ही माझा अंत बघू नका, बघा माझ्या वडिलांना वाटते मी खोटं बोललोय म्हणून, मी खरंच खोटं बोललेलं नाहीये, खरंच तुम्ही जीवलात आणि आज तुम्हाला हे दाखवावं लागेल. पांडुरंगा माझ्या वडिलांना दाखवा नाही तर माझा अंत बघू नका, कारण माझ्यावर पण हा खोटा बोलण्याचा आळ येतोय आणि मी खरंच खोटं बोललं नाहीये. आणि पुन्हा त्यांनी कपाळमोक्ष करायला लागल्या, सुरुवात केल्याबरोबर पांडुरंग विठेवरनं हजर झाले आणि जेवले. दामाजी पंत आश्चर्यचकित झाले की जे मी रोज जेवण आणतो वर्षानुवर्ष पांडुरंगाला नैवेद्य देतोय आणि पांडुरंग कधीच जेवले नाही, आज माझं बाळ आलं. आणि बाळ येऊन एका ह्याच्यामध्ये परमेश्वर भक्तीचा प्रकार कसा आला की ती भक्ती होती ती एकदम निष्पाप होती, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता नामदेव महाराजांच्या. आणि भक्ती आणि प्रेम, जेव्हा तुमच्याकडे अहंकार येतो त्यावेळेला तुमच्याकडे भक्ती साध्य होत नाही आणि अहंकाराला तर तिथे तुम्ही काही उपयोगाचेच नाही. आणि छोट्या बाळाला जेव्हा साक्षात्कार आला तेव्हा पांडुरंग, जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो किंवा कथन करतो तेव्हा मांडली संतांची जी मांडली आलेली त्याच्यामध्ये विठुराया विठू माऊली जी आहे ती नामदेव महाराजांशीच बोलायची. आणि कीर्तन जेव्हा नामदेव महाराजांचं चालू व्हायचं त्यावेळेला विठ्ठल भगवान येऊन त्याच्यात नाचायचे, कीर्तनामध्ये नाचायचे. आणि म्हणून साऊथवाले जे गाणं म्हणतात, विठ्ठलदास स्वामी म्हणून ते गाणं म्हणतात, नामदेव कीर्तन करी श्री हरी नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी श्री हरी नाचे पांडुरंग, पांडुरंग 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 नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी श्री हरी नाचे पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग हे आमच्या आईने दिलेलं आम्हाला बोध आहे ग. त्याच्यामुळे आमची आई जे सांगायची, आई जे निरूपण द्यायची देवळामध्ये जाऊन, तेच आई आम्हाला येऊन कथन करायची. म्हणजे आम्ही काही पुस्तकं वाचली नाही आहेत किंवा ज्ञान काही म्हणजे जे आहे ते आम्ही घेतलं नाही. जे बाळबोध आहे, बाळकडू जे, ते सगळं आईकडनं मिळाले आणि ते सगळं मी तुम्हाला दिले. चला मग आपण आजचा आपला हा एपिसोड आहे खूप मस्त झालेला आहे, खूप एनर्जेटिक झालेला आहे मम्मीच्या सगळ्या सॉंग्समुळे. तर मग आपण या नोटवरतीच आपला हा आजचा एपिसोड आपण थांबवतो आणि नेक्स्ट पॉडकास्टमध्ये अजून एक मस्त इंटरेस्टिंग टॉपिक आणू. तुम्हाला जर काय ऐकायचं असेल नवीन टॉपिक किंवा तुमच्या माइंडमध्ये असेल सो प्लीज कॉमेंटमध्ये लिहा, आम्हाला सांगा. आम्ही नक्की त्याच्यावर पॉडकास्ट पुढे आम्ही प्लॅन करू. सो थँक्यू सो मच. आणि अगेन सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब आणि आपण भेटूया नेक्स्ट टाइम. टिल देन सी यू गाईज. बाय. नमस्कार.